नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो ठाणे मार्केटला, ठाणे मसाला मार्केटला आणि यंदाचा आपल्याला मिरचीचा भाव पाहायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून। मिरच्या कोणत्या प्रतीच्या आलेल्या आहेत आणि मिरच्यांचा आजचा दर काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तुम्ही ठाणा स्टेशनला उतरलात का 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर लागेल फायर ब्रिगेड। फायर ब्रिगेडपासून आहे मच्छी मार्केट। महात्मा फुले मंडईमध्ये आल्यानंतर तुम्ही आतमध्ये बघाल तर बरीचशी मसाल्यांची दुकानं तुम्हाला पाहायला मिळते। इथे आल्यानंतर तुम्हाला भाजी मार्केट आहे, पूजा गल्ली आहे, सगळं काही साहित्य एकाच ठिकाणी मिळणार आहे। आपण मसाला मार्केटला जाणार आहोत आणि या मिरचीचा भाव पाहणार आहोत। आतमध्ये जातो या गल्लीतून तुम्ही समोर आलात ना, पूजा गल्लीच्या समोर ही पूजा गल्ली आहे आणि पूजा गल्लीच्या आतमध्ये हे मसाला मार्केट आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊ। तुम्ही इथे आल्यानंतर या गल्लीमध्ये तुम्हाला कांदा बटाटा मिळणार आहे, भाज्या आहेत, मसाले आहेत, विविध प्रकारचे मसाले मी तुम्हाला पाहायला मिळतील। बरीचशी दुकानं आहेत मसाल्यांची, पाहू शकता। तर इथून पाहिलं तर आपण पहिल्या गल्लीतून जाऊया आतमध्ये, तुम्हाला सगळी दुकानं दाखवणार आहे। पहा, सगळी मसाल्यांची दुकानं आहेत, पाहू शकता। मसाला करायला आलात? किती किलोचा करणार आहात? 7-8 किलो। मग नेहमी इथेच करतात ह्याच मार्केटमध्ये? मग मिरचीचा भाव काय वाढलाय का कसं आहे? बरं आहे ना, म्हणून करायला आलात? बरं आहे ना। तर अशा प्रकारे हे मार्केट आहे। तुम्ही ह्या उजव्या बाजूला पाहिलं तर कांदा बटाटा मार्केट आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला मसाला मार्केट आहे, एका बाजूला मिरच्यांची दुकानं आहेत। आपण दुसऱ्या गल्लीत सुद्धा जाऊया। आता आपण ह्या गल्लीतून बाहेर आलो तर इथे पाहिलं तर तुम्हाला ही सगळी मसाल्यांची दुकानं मिळतील। इथे आशापुरा स्टोर्स आहेत, सगळी दुकानं बघा। मिरच्या बऱ्याच प्रकारच्या मिरच्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, पाहू शकता। हे संपूर्ण मार्केट आहे, मसाला बनतो, वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले आपण बनवतो दरवर्षी। तर तुम्ही या मार्केटला नक्की भेट द्या। आणि जानेवारी महिन्यातच मसाला करणाऱ्यांची गर्दी तुम्ही पाहू शकताय, बरीचशी गर्दी आहे। जानेवारी महिन्यातच सगळ्या मसाल्याला सुरुवात झालेली आहे। उत्तम प्रतीची मिरची मिळते आणि आपल्या बजेटमध्ये मसाला तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जाईल। तुम्ही दुकानं सगळी पाहू शकता, सगळ्या टाईपचे मसाले तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला हवे तशा मिरच्या इथे मिळणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला इथे मिरच्या वाळवल्या जातात, पाहू शकता। अशा प्रकारे इथे मिरच्या वाळवल्या जातात आणि इथे मिरच्या खुडण्याचं सुद्धा काम आहे। तुम्ही पाहू शकता एका बाजूला इथे सगळ्या बायका मिरच्या सुद्धा खुडतायत, म्हणजे आपल्याला स्वच्छ करून सुद्धा मिरच्या मिळतात आणि उन्हात सुद्धा वाळवलेल्या मिळतात। ताई ते मिरच्या खुडतात। ताई, तुम्ही दिवसभरात किती मिरच्या खुडता? आणि दिवसभरात 20 किलो 25 किलो मिरची तोडतो। 20 ते 25। मग तुम्हाला तुमचे किती दिवसभरात? दिवसभरात आम्हाला 200-250 रुपये भेटते। अच्छा, 200 ते 250 रुपये मिळतात। मग तुम्ही दरवेळेस इथे येता सीझनला? हो, नेहमी असता। तर अशा प्रकारे बघा, बरीचशा बायका तुम्हाला मिरच्या खुडताना दिसतील, म्हणजे तुम्हाला स्वच्छ देठ काढलेल्या अशा मिरच्या मिळणार आहेत। तुम्हाला साफ करून पण मिळणार आहे आणि मिरच्या नंतर तुम्हाला जसा मसाला पाहिजे तसं तुम्हाला गिरणीमध्ये दळून किंवा कुटून सुद्धा मिळणार आहे। तर इथे सगळ्या गिरण्या आहेत, तुम्ही पाहू शकता।
पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मसाला भाजून कुटून किंवा दळून मिळणार आहे। चांगल्या प्रतीच्या मिरच्या तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जातील। तुम्हाला हव्या त्या दुकानातून तुम्ही खरेदी करून घेऊ शकता। मसाला मार्केट हे खूप जुनं आहे, महात्मा फुले मंडईच्या इथलं मसाला मार्केट ठाण्याचं आणि खूप प्रसिद्ध असं आहे। तर लोकांची लगबग चालू झाली आहे मसाला करण्यासाठी। तर तुम्ही यंदा लवकर या आणि मसाला बनवा। त्यांचं दादांचं शॉप आहे। दादा यावर्षी म्हणजे सुरुवात झाली आहे का मसाला करण्यासाठी येतात का? आता सुरू झाले। आणि मिरचीचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कसा आहे? कमी आहे ना? म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगाल, लवकरात लवकर मसाले करायला येऊ शकतात? अच्छा, हे पण प्रसिद्ध असं दुकान आहे, बरेच वर्ष जुनं असं यांचं शॉप आहे। तुम्ही इथे सगळा मसाला मार्केट मी तुम्हाला एक्सप्लोअर केला आहे। तुम्हाला कुठे पाहिजे तिथे तुम्ही मसाले येऊन बनवू शकता। आपण आलोत आशापुरा स्टोर्समध्ये। आपण इथे विचारूया मिरचीचा भाव काय आहे या वर्षीचा। चला तर दादा सांगा मिरचीचा या वर्षीचा रेट काय आहे? शंखेश्वरी कशी किलो? ये पण 400 रुपये। अच्छा, 500 रुपये किलो आहे। 600 रुपये किलो आहे। ही कोणती? बेडगी ना? बेडगी। आणि ही वाली कोणती आहे? बेडकी आहे। बेडगीमध्ये किती प्रकार असतात? 3-4 प्रकार असतात। बेडगीमध्ये अणगिरी बेडगी, साधी बेडगी अशी असते ना? मग सगळ्यात कोणती बेडगी चांगली असते? हां, ही कशी किलो? 400 रुपये किलो आहे। बघा अशा प्रकारे ही बेडगी मिरची असते। थोडीशी आपल्याला काश्मीरी सारखी वाटते आणि इथे आपण फसतो। तर बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची पाहून घेत जा। तुम्हाला जर काश्मीरी मिरची मसाल्यामध्ये वापरायची तर नक्की खात्री करून त्याचा वापर करा आणि मिरच्या ओळखायला शिका। ही कोणती मिरची आहे? ही तिखटाला नसते ना, कमी असते। म्हणजे ज्यांना लवंगी नकोय तर हे पटनाई मिरची वापरू शकतात। ही कशी किलो आहे? 400 रुपये किलो आहे। फोडणीसाठी वगैरे वापरतो। ही बोर मिरची आहे। आणि हे रेशमपट्टी। ही जर आपल्याला जर काश्मीरी नाही वापरायची तर रेशमपट्टी वापरू, पण ही जास्त करून लोणच्याला यूज करतात। ही वाली कोणती? ही काश्मीरी, सगळ्यात महाग मिरची आणि आपण ही कलरसाठी यूज करतो अशी ही काश्मीरी मिरची आहे। तर आशापुरा स्टोर्समध्ये तुम्ही पाहू शकता उत्तम प्रतीच्या मिरच्या मिळतील आणि सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला हवे असतील तर घरगुती मसाले सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। बरेच वर्ष जुनं असं हे दुकान आहे आणि चांगल्या मसाल्यासाठी प्रसिद्ध असं नावाजलेलं हे दुकान आहे। उत्तम प्रतीचा माल तुम्हाला या दुकानात मिळून जाईल। चांगल्या प्रतीच्या मिरच्या आणि कमी होलसेलच्या दरात तुम्हाला मिळतील। तर यंदाच्या ज्या मिरच्या आलेल्या आहेत गेल्या वर्षीपेक्षा कसा भाव आहे? यावर्षी कमी आहे तुला भाव? कमी आहे। तुम्ही 200 रुपये भाव कमी आहे। कमी आहे म्हणजे बरंच पुढे वाढू शकतं का? हा, वाढणार। मार्च एप्रिलला भाव वाढणार आहे। त्यामुळे मार्च एप्रिलला भाव वाढू शकतो। मग आता ही सुरुवात आहे, सुरुवात झाली आहे ना मसाला करण्यासाठी? डिसेंबरला मिरची निघाली आहे। हां, आता 1.5 महिना झाला मिरची। आणि तुमच्याकडे ज्या मिरच्या आल्यात आता ही जी मिरची दिसते ही कोणती मिरची? ही शंखेश्वरी मिरची आहे। याला चवीला असते आणि मीडियम तिखट असते। ही मसाल्यामध्ये घेतातच ना? मालवणी मसाल्यामध्ये ही घेतातच। मालवणी ही बघा लांबीला अशी असते, बारीक असते आणि ह्याला शंखेश्वरी मिरची म्हणतात। ही सगळ्या मसाल्यांमध्ये यूज करतातच। ती कोणती मिरची आहे? ही बेडगी मिरची आहे आणि दांडी नवीन हुबली बेडगी आहे। कलर छान येतो। तुमच्याकडे मिरच्या सगळ्या देठ काढलेल्या मिळणार ना? हा, देठ काढलेला म्हणजे देठ आम्ही काढतोय, देठ काढलेली येत नाही, काढून घेता। बायका बसून देठ काढतो पाठीमागे। आणि तुमच्याकडे म्हणजे आता या वर्षी काय आहे म्हणजे ऑफर वगैरे आहे की? म्हणजे पण येतो आणि दळून पण येतो। तुमच्याकडे आता या वर्षीची भाजून फ्री मिळणार आहे आणि दळण्याचे पैसे द्यावे लागतील। दळण्याचे तरी किलोचे किती आहे? 30 रुपये आणि 30 रुपये, भाजण्याचे 30 आहे। मग तुमच्याकडून ऑफर आहे? अरे वा, मग खूप चांगली गोष्ट आहे। 1 तारीखपासून सगळ्याला भाज्याची ऑफर देणार। आणि 40 वर्षाचे सर्व ठराविक कस्टमर आहे। माझी क्वालिटी बद्दल सर्व वर्षभर हमी देऊ शकता उतरत नाही आणि चांगलाच मसाला बांधतो आणि चांगल्या प्रतीचा सगळा माल तुम्ही देता। 23 मसाल्याचा मसाला लिस्ट बनवतो मी। जसे हवे तसे तिखट कमी जास्त तसं तुम्ही बनवून देता। गिराकाला त्यांना जे विचारूनच बनवणार आहे, काय कोणाला तिखट लागते कोणाला कमी त्या तर आता ही जी मिरची दिसते ही वाली कोणती मिरची? ही कलरची काश्मीरी मिरची आहे। याला ही कशी किलो आहे? ही यावर्षी आहे 700 रुपये किलो आहे। अरे वा, 1000 रुपये असते यावर्षी, कमी आहे म्हणजे खूप कमी दर आहे यावर्षी काश्मीरी।
ते हे रेशमपट्टी मिरची आहे, पण लाल मग होते. याचा काय वापर होतो? हे पण चवीला कलरला छान असते. जास्त करून गुजराती लोक जास्त गुजराती वापरतात. कोण पण मसाल्यात काय काय रसगुल्ला किंवा- म्हणतात, खानदेशी लोक रसगुल्ला म्हणून याला यूज करतात. अच्छा. टेस्टला पण टाकतात थोडीशी. आणि ही जास्त कोणती नाही. मिरची आहे? ही हुबली बेडगी आहे. ही बेडगी आहे. ही कलर साठी वापरतात. हा, हे वर्षभर टिकतो याचा कलर. कलर चांगला रंग. वर्षभर मसाला टिकतो. बाकी साधी बेडगी 400 वारी ती टाकली. म्हणजे बेडगी मध्ये 3 ते 4 प्रकार येणार आहे. 4 प्रकारची बेडगी आहे. लवंगी आहे कोल्हापूर, एकदम तिखट लवंगी. तिखट लवंगी. लवंगी मध्ये प्रकार येतात. MP ची लवंगी कमी तिखट असते. ही कोल्हापूरची एकदम तिखट घाटी तिखट. मसाल्यासाठी special. म्हणजे ज्यांना तिखट मसाला नको तर थोडं प्रमाणात घेऊ शकतात. अच्छा. ही आहे लवंगी मिरची आणि ही आता यावर्षी 400 रुपये दराने विकली जाते. ही गंटूर मिरची आणि पांडी मिरची येते ती कोण? गावरान पांडी. त्याला असते medium. आणि लवंगी मस्त quality अशा बघा सुकवलेल्या वाळवलेल्या मिरच्या तुम्हाला आवाज ऐकता येऊ शकतो. चांगला नवीन मिरच्या आलेल्या आहेत आणि कमी दरात तुम्हाला मिरच्या या महिन्यामध्ये. ही ही बेडगी आहे. अच्छा 400 रुपये किलो आहे यावर्षी. गेल्या वर्षी 500-600 भाव होता. यावर्षी 400 रुपये आहे. 320 रुपये किलो. ही वाली कोणती आहे? ही बेडगी 350 रुपये किलो आहे. ही कमी वाली म्हणजे बेडगीमध्ये जे प्रकार आहेत त्यामध्ये आपण बघतोय. ही पण ही अणिगिरी बेडगी आहे. अणिगिरी बेडगी. जरा महाग असते. ही कशी किलो? हे 480 रुपये किलो आहे. म्हणजे बेडगीमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रतीच्या मिरच्या मिळणार आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता. आणि तुम्हाला चांगला मसाला जर करायचा असेल तर चांगल्या प्रकारच्या मिरच्या घेऊ शकता. आणि सगळ्यात इथे तुम्हाला चांगल्या प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील. आणि घाऊक असे होलसेलच्या दरामध्ये तुमचा मसाला वर्षभराचा होऊन जाईल. तर ही धणेमध्ये हे गावठी आहे का? गावठी इंदोरी धणे. तर मिरच्या सगळ्या पद्धतीच्या आपण पाहिल्या. मसाला मार्केट तुम्हाला दाखवलं. ॲड्रेस सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कुठे आहे. आला तर चांगल्या उत्तम दर्जाचा माल मिळणार आहे. आणि मसाला सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहे. कोणी ताबडतोब भाजून सुद्धा मिळणार आहे आणि फ्रीमध्ये भाजून मिळणार आहे. मसाल्यामध्ये लागणारा मेन इन्ग्रेडियंट्स आहे गरम मसाल्यामध्ये तर धणे. धणे पण 2-3 प्रकारचे असतात. ह्याच्यामध्ये बघा आहे इंदोरी धणे आहे. तर आपण पाहिले 400 रुपये, 500 रुपये. काश्मीरी मिरची पण यंदाची खूपच म्हणजे बरी आहे यावर्षी. पुढे वाढणार आहे. तर धण्यांचा पण भाव आहे 200 रुपये किलो. 240 रुपये सेलमची हळद आहे, प्युअर हळद. मिरच्यांचे दर आपण पाहिले. उत्तम प्रतीचं खोबरं सुद्धा तुम्हाला मिळेल. राजापुरी खोबऱ्याची किलो आजचा दर आहे 1 किलोचा 160 रुपये. सेलमची हळद आहे, गट्टा हळद आहे आणि बऱ्याचशा प्रकारचे गरम मसाले तुम्हाला इथे पाहायला मिळतील. गरम मसाले म्हणजे आता काळी मिरीचा काय दर आहे? काळी मिरी 800 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो आहे चांगली क्वालिटी. लवंग आहे 1600 रुपये किलो आहे. दालचिनी 800-700. ही ओरिजिनल दालचिनी आहे ना? दालचिनी. आणि ही स्टार फूल आहे. अशा प्रकारे तुम्हाला गरम मसाले सुद्धा मिळणार आहेत. धणे पण उत्तम दर्जाचे आहे. इंदोरी धणे आहे 240 रुपये, 200 रुपये असे धण्यांचे इथे प्रकार आहे. तुम्ही मसाला करायला या, नक्की भेट द्या. तुम्हाला इथे रेडीमेड म्हणजे घरगुती बनलेले दळलेले मसाले तुमच्याकडे तुम्हाला हवे असतील तर इथे मिळून जातील. तुम्ही पाहू शकता सगळ्या पद्धतीचे मसाले तुम्हाला इथे मिळणार आहेत. पेरी पेरी मसाला, चाट मसाला, लवणी मसाला इथला स्पेशल आहे. तो कसा किलो आहे? 600 रुपये. 600 रुपये. पावभाजी मसाला मिळेल, पेरी पेरी मसाला आहे. सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला घाऊक दरामध्ये मिळून जातील. हा आहे काश्मीरी पावडर. हा आहे सांबार मसाला. सांबार मसाला कसा किलो? सांबार 480 रुपये. काश्मीरी पावडर कशी येणार? ही 600 वाली आहे. दुसरी याची लाल आणि 800 वाली. स्पेशल मसाले आहेत. आणि हे चाट हा मसाला. कोणता मसाला आहे? हे पेरी पेरी मसाला आहे. हा चटपटा. कोणता? हा चाट मसाला. तर तुम्ही कुठून आले? मी वांगुळ ठाणे. आणि तुम्ही इथेच मसाला बनवता दरवर्षी. मग आता यंदाचा तुम्ही किती किलोचा बनवलाय? 6 किलोचा. 6 किलोचा बघा त्यांनी बनवलाय. कोणता मसाला बनवलाय? स्पेशल घाटी मसाला बनवलाय. आणि हा तुम्हाला कितीला पडला सगळा? मला पडला 3000. 3000ला. वाव. म्हणजे आता मिरच्या म्हणजे तुम्हाला परवडला ना यावर्षी? आशापुरामध्ये स्कीम मला फ्री मिळाली. वाटून कुटून सगळे. अरे वा, मस्तच. आणि मसाले चांगलेच आहेत. मसाला एकदम मस्त आहे. लाल पण आहे. दरवर्षी तुम्ही इथूनच बनवता? अरे वा. आमचूर पावडर. हा आहे सँडविच मसाला. तर आपण मिरच्या पाहिल्या. तुम्हाला जी मिरची हवी तुम्ही मसाल्यामध्ये यूज करू शकता. प्रत्येकाची मिरचीची पद्धत वेगळी असते. कोण 4 मिरच्या वापरतात, कोण 2 मिरच्यांचा मसाला करतात. आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या चवीप्रमाणे आपण मसाला करत असतो.
आणि वर्षभराचा हा साठवणीचा मसाला असतो तो कसा साठवायचा. तर काळे खडे असतात हिंगाचे, ते आपण बरणीमध्ये किंवा आपण काचेच्या चिनी मातीची बरणी वापरतो, तर त्याच्या खाली आणि वरती तळाला आणि वरती टाकायचे, म्हणजे आपला मसाला चांगला टिकतो. आणि हे जे हिंग आहे, हिरा हिंग म्हणून आहे, खूप चांगल्या प्रतीचा हिंग आहे, ते आपण मसाल्यामध्ये वापरत असतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आधीचा मिरचीचा फरक सांगितला आहे. बेडगी मिरची काश्मीरी मिरचीमध्ये काय फरक आहे, आपण पुढे अजून मसाल्यांचे प्रकार म्हणजे धन्यामध्ये काय तफावत असते, तुमची कशी फसगत होते, ह्याचे पण व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. अशा प्रकारे मसाले यंदा बनवा आणि एन्जॉय करा. आपण यंदाचा मसाल्याचा मिरच्यांचा भाव पाहत आलो. मिरच्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये, लवकर भेट. पुढे मिरच्यांचा दर वाढला जाऊ शकतो, मसाल्याचा दर वाढला जाऊ शकतो. मोठं असं हे मार्केट आहे मिरच्यांसाठी, प्रसिद्ध मसाल्यासाठी प्रसिद्ध असं हे मार्केट आहे. आजचा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.